आज आहे 8 मार्च, इंटरनॅशनल विमेन्स डे. म्हणजे स्त्रियांच्या सन्मानार्थ जगभर सगळीकडे आज कार्यक्रम होतात, त्यांचा सन्मान केला जातो आणि त्यांचं जे काही सहभाग आहे, कॉन्ट्रीब्युशन आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये, त्याचा आज आदर केला जातो. साधारण 20व्या शतकापासून या अशा सगळ्यांना माहिती आहे, महिलेशिवाय कोणत्याच नात्याला अर्थ राहत नाही. कधी ती आई असते, मावशी, काकू, मुलगी, बहीण, ननंद, आत्या, मेहुणी, पत्नी, बहीण, आजी, अशी अनेक नाती तिच्याशी आपली जोडलेली असतात. आणि म्हणून पुन्हा एकदा या सुंदर आणि गोड नात्याला आपण एक सन्मानाचं रूप देण्याचा प्रयत्न करतो. या दिवशी 8 मार्च जागतिक महिला दिन. आपल्या शाळेतील ज्या शिक्षिका आहेत त्यांचा सन्मान आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री पांडे सर यांना मी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. पांडे सर. जगभरात हा दिवस साजरा केला जातो. मी जरी तुमच्यातील एकच असली तरी मी पुढे जाऊन थोडा विचार केला की कितीतरी स्त्रिया अशिक्षित आहेत. मुली नापास झाल्या की आई वडील त्यांचे लग्न लावून देतात. अर्धव आयुष्य तर मुलीचं तिथेच मध्येच शिकत असून महाराष्ट्रातील कर्तबगार महिला जिजाऊ यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे. तरी ती आपण शांत चित्तेने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती आहे. जिजाऊ होती प्रेरणामूर्ती. दिनानिमित्त पी.व्ही. सिंधू याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. प्रसन्ना वेंकट सिंधू हे पी.व्ही. सिंधू यांचे पूर्ण नाव आहे. त्या एक भारतीय बॅडमिंटन खेळाडू होत्या. त्यांचा जन्म 5 जुलै 1995 ला झाला. छत्रपती महाराणी ताराबाई भोसले या छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी. ज्ञान क्रांती, ज्ञान ज्योती, सावित्रीबाई फुले. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे दुर्जन आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणी. माझे नाव रुचिता कृष्णा कांबळे. मी इयत्ता 9वीत आहे. मी इयत्ता 8वीत शिकते. आज मी तुम्हाला जागतिक महिला दिवसानिमित्त धार्मिक स्त्री व्यक्तिरेखा गांधारी या विषयावरती थोडं 2 ओळीत सांगणार आहे. गांधारी. गांधारी ही हिंदू महाकाव्य महाभारतातील एक प्रमुख व्यक्तिरेखा आहे. तर मला मी आधी लिहिलेली ही कविता आणि या महिला दिनाचं औचित्य साधून इथे स्टेजवर बसलेल्या सगळ्या स्त्री शिक्षकांना ही कविता मी समर्पित करतो. नसतं कुणीही कुणाचंच नसतं, एक आई सोडली तर बाकी सारं नावापुरतं असतं. कुणीही कुणाचंच नसतं. जडतो तो जीव लागते तियास, बुडतो तो सूर्य उरे तो आभास, कळे तोच अर्थ उडे तोच रंग, ढळतो तो अश्रू सुटतो तो संग. गुड मॉर्निंग. मला कल्पना आहे की बराच वेळ झालेला आहे आणि अनेक विद्यार्थिनींनी कर्तबगार महिलांविषयी आपली मतं किंवा मनोगतं व्यक्त केली, त्यांची माहिती दिली आणि ते ऐकत असताना तुमची चुळबुळ मी बघत होतो. पण फार काळ एका जागेवर बसून ऐकण्याची सवय आज आपल्याला राहिलेली नाही. त्यामुळे तुमचा फार वेळ न घेता जागतिक महिला दिनानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व समस्त महिला वर्गाचं मी अत्यंत मनपूर्वक स्वागत. माननीय मुख्याध्यापक यांच्या परवानगीने आणि
व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, आज मी तो आभार प्रदर्शनासाठी इथे उभी आहे. तू जिजाऊ, तू सावित्री, तू अहिल्याची लेक आहे. तूच कल्पना, तूच सुनीता, आकाशात उंच तुझी झेपा.